विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला एन पी ओचा हा 5th व्हिडिओ बघत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला मी आता यातल्या महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट समजून देणार आहे. ॲडजस्टमेंट संपल्या किंवा आपण क्वेश्चनला सुरुवात करू. तर बघा, एक एक ॲडजस्टमेंट तुम्हाला मी समजून देतो. जे सांगतोय ते व्यवस्थित लक्षात घ्या. लिहिताना मी ते इंग्रजीमध्ये लिहितोय, नाही समजणार तर तुम्ही मराठीमध्ये मी जे बोलतोय ते मराठीमध्ये लिहत चला तुमच्या माहितीसाठी, ठीक आहे. पण इंग्रजीत जरी लिहिलं ते समजेल ह्याच पद्धतीने मी लिहिणार आहे, सोप्या भाषेमध्ये लिहिणार आहे, लवकर लक्षात येईल. डेप्रिसिएशन काय करतो आपण, संबंधित ॲसेट्समधून लेस करतो. फर्स्ट इफेक्ट डेप्रिसिएशन म्हणजे घसारा, कोणत्या पण आपण फिक्स ॲसेट्सवर आकारतो. तर पहिला परिणाम काय होतो, डेप्रिसिएशनमुळे आपल्या ॲसेट्सची किंमत कमी होत असते. डेप्रिसिएशनमुळे आपल्या ॲसेट्सची किंमत कमी होत असते. मग ॲसेट्सची किंमत कमी करणं म्हणजे ॲसेट्समधून लेस करणं. म्हणजे पहिला परिणाम इथं करायचा, बघा मी लिहिलं, लेस इन रिलेटेड फिक्स ॲसेट्स. लेस फ्रॉम म्हणा किंवा लेस इन म्हणा, की फरक नाही पडणार. रिलेटेड फिक्स ॲसेट्स, आता समजा मशिनरीवर सांगितलं असेल, रिलेटेड म्हणजे संबंधित. मशिनरीवर सांगितलं असेल तर मशिनरीमधून लेस करा. फर्निचरवर सांगितलं असेल तर फर्निचरमधून लेस करा. जे बी सांगितलं असेल, स्पोर्ट्स मटेरियलवर सांगितलं असेल स्पोर्ट्स मटेरियलवर घ्या. ज्यावर सांगितलं असेल त्यामधून आपण डेप्रिसिएशन लेस करणार. दुसरा परिणाम आता आपण कुठे घेतो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचो आत्तापर्यंत, बरोबर आहे. आता जे प्रॉफिट अँड लॉसची डेबिट तर नाही आहे, पण इथे इन्कम एक्सपेंडिचरची एक्सपेंडिचर बाजू आहे. मग इथं लिहिणार दुसऱ्या परिणाममध्ये, शोन ऑन एक्सपेंडिचर साइड, म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट्सच्या डेबिट साईडला. हा झाला दुसरा परिणाम कंप्लीट. शोन इन ऑन, शोन मध्ये दाखवणे, एक्सपेंडिचर साईड, एक्सपेंडिचर बाजूला दुसरा परिणाम. आणि ही पहिली ॲडजस्टमेंट संपली. आता ही पहिली ॲडजस्टमेंट संपल्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आपण घेऊ महत्त्वाची. त्याचं नाव आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. जे अर्थ माहिती नसतील ते अर्थ मी इथे सगळ्यांचा अर्थ तोंडी सांगतोच, तो तुम्ही इथे लिहून घ्यायचा आहे. आउटस्टँडिंगचा अर्थ होतो बाकी असणे. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. खर्च कधी पण द्यायचे बाकी राहतील, मिळणार नाहीत ते खर्च, कधी पण आपले द्यायचे बाकी असतात. आता एक्सपेन्सेस द्यायचे बाकी आहेत, तर आता परिणाम काय करणार, काय करतो आपण, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस संबंधित एक्सपेन्सेसमध्ये ॲड आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, हे दोन परिणाम करतो. तेच फक्त आपण इथे लिहून घेणार आहेत. फायनल अकाउंटपेक्षा इथे ॲडजस्टमेंट तुमच्या कमी राहणार आहेत, हे पण तुम्ही लक्षात घ्या. पण इम्पॉर्टंट जे आहेत ते आपण इथे घेणार आहोत. तर बघा, पहिला परिणाम काय करतो, संबंधित एक्सपेन्सेसमध्ये ॲड, म्हणजे इथं आपण लिहू ॲड इन रिलेटेड एक्सपेन्सेस. ॲड इन रिलेटेड एक्सपेन्सेस म्हणजे संबंधित खर्चामध्ये ॲड. आणि दुसरा इफेक्ट करायचा, देणं बाकी आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे खर्च द्यायचा बाकी आहे. आणि खर्च देणं बाकी असू द्या किंवा अजून काही देणं बाकी असू द्या, जे पण आपलं वर्षाच्या शेवटी देणं बाकी असेल ते सर्व आपण लायबिलिटी साईडला नोंद करतो. नोंद कुठे करतो आपण, लायबिलिटी साईडला. म्हणून दुसरा परिणाम करायचा, शोन ऑन लायबिलिटी साईड, लायबिलिटी बाजूला दुसरा परिणाम दाखवायचा. द्यायचा खर्च द्यायचा बाकी असेल तर, समजा आता सॅलरी 10,000 दिली आणि 2,000 द्यायची बाकी आहे, तर एक्सपेंडिचरला 10,000 मध्ये 2,000 रुपये ॲड करा आणि जी अमाऊंट 2,000 ॲड केली ती बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमध्ये दाखवा. ही ॲडजस्टमेंट संपून जाईल. तिसरी ॲडजस्टमेंट, थर्ड ॲडजस्टमेंट, याच्या विरुद्ध प्रीपेड एक्सपेन्सेस. आता बघा, आउटस्टँडिंगचा अर्थ काय बोललो तुम्ही, की खर्च द्यायचा बाकी आहे.
तर आता प्रीपेडचा अर्थ काय होतो की खर्च आपण ॲडव्हान्समध्ये देऊन टाकलेला आहे. इथे बघा प्रीपेडच्या पुढे मी लिहून टाकतो ॲडव्हान्स. आपण पुढच्या वर्षाचा खर्च आत्ताच जर देऊन टाकला असेल तर आपला हा चालू वर्षाचा खर्च नसतो, पण आपण तर तो देऊन टाकला आहे आणि तो खर्चामध्ये पण समाविष्ट असतो. म्हणून आपला चालू वर्षाचा खर्च नसल्यामुळे संबंधित खर्चामधून तो लेस करून टाकायचा असतो. बघा मग आता आपण इफेक्ट करू. पहिला लेस फ्रॉम रिलेटेड एक्सपेन्सेस, संबंधित खर्चामधून लेस. ज्यांना मराठीमध्ये लिहायचं असेल त्यांनी मराठीमध्ये लिहा, ज्यांना इंग्रजीनं लिहायचं असेल त्यांनी इंग्रजीनं लिहा. मराठीमध्ये पण मी बोलतोय. लेस फ्रॉम रिलेटेड एक्सपेन्सेस म्हणजे संबंधित एक्सपेन्सेसमधून लेस. आणि आता पुढच्या वर्षाचा खर्च आपण जर चालू वर्षी करून ठेवलेला आहे तर चालू वर्षाकरता तेवढी आपली ॲसेट्स होऊन जाते, कारण तो आपण खर्चात दाखवू शकत नाही. खर्चातून आपण लेस करून टाकलं तर दाखवायचं कुठे, तर ॲसेट्समध्ये आपल्याला दाखवता येईल, कारण पुढच्या वर्षाचा खर्च आत्ता जर करून ठेवलेला आहे तर चालू वर्षाकरता तेवढी आपली ॲसेट्स असते. म्हणून सेकंड इफेक्ट शोन ऑन ॲसेट्स साईड. ॲसेट्स बाजूला आपण दुसरा परिणाम करायचा. 3 महत्त्वाच्या ॲडजस्टमेंट संपल्या. फोर्थ ॲडजस्टमेंट, चौथी ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस घेतलं, प्रीपेड एक्सपेन्सेस घेतलं. आता इन्कम संबंधित घेऊ आपण. आता इन्कम काही द्यायचे बाकी राहत नाही, इन्कम मिळायचे बाकी असतात किंवा ॲडव्हान्स मिळालेले असतात. मग आपण इथं लिहू इन्कम रिसिवेबल. कधी कधी आउटस्टँडिंग असा शब्द वापरलेला असतो, क्वचित असतो. आउटस्टँडिंगचा अर्थ काय होतो, बाकी असणे. आता इन्कम मिळायचं बाकी राहील, इन्कम कधी पण मिळायचंच बाकी राहील. मग लक्षात घ्या. किंवा रिसिवेबल म्हणजे पण काय, मिळायचे बाकी आहेत. आता इन्कम मिळायचं बाकी आहे, इन्कम वाढेल याच्यामुळे, इन्कम काय होईल याच्यामुळे वाढेल. मग पहिला परिणाम इन्कम, तर आपण इन्कम एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला म्हणजे इन्कमला घेणार. म्हणून पहिला परिणाम करू ॲड इन रिलेटेड इन्कम. काय करणार पहिला परिणाम, इन्कम मिळायचं बाकी आहे. समजा सबस्क्रिप्शन असेल किंवा इंटरेस्ट असेल किंवा रेंट असेल, आपलं इन्कम आहे, मिळालं आपल्याला. समजा 2000 मिळालं आणि 500 मिळायचं बाकी आहे. 2000 मिळाले आणि 500 मिळायचे बाकी आहेत. तर जे मिळायचे बाकी आहेत ते काय करायचे, आपल्या इन्कममध्ये ॲड करून टाकायचे, इन्कममध्ये ॲड करायचे. आणि सेकंड इफेक्ट, मिळायचे बाकी आहेत म्हणजे आपली ॲसेट्स आहे. मग सेकंड इफेक्ट शोन ऑन ॲसेट साईड. दुसरा परिणाम कुठे करणार आपण, ॲसेट बाजूला करणार, शोन ऑन ॲसेट साईड. मिळायचं बाकी. आता बघा, जर ॲडव्हान्स मिळून गेले असतील तरी पण ॲसेट्स आणि मिळायचे बाकी असतील तरी पण ॲसेट्स. हे परिणाम तुम्ही लक्षात ठेवा. हे काय होता, सॉरी इथे बघा, प्रीपेड एक्सपेन्स, ॲडव्हान्स देऊन टाकले असतील तरी ॲसेट्स आणि आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळाले असतील तरी पण ॲसेट्स. आता बघा नेक्स्ट ॲडजस्टमेंट, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. आता इन्कम मिळून गेलं आहे आपल्याला, पण ते कसं मिळालं आहे, ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे. जसं आपण एक्सपेन्सेस ॲडव्हान्समध्ये पेड केले होते तसं इथे आपल्याला इन्कम ॲडव्हान्समध्ये मिळालेलं आहे. म्हणजे आपलं चालू वर्षाचं इन्कम नाही आहे तरी पण मिळून गेलेलं आहे. म्हणजे इन्कम नसताना इन्कममध्ये दिसतंय. लक्षात घ्या, इन्कम नसताना इन्कममध्ये दिसतंय. म्हणून पहिला परिणाम करायचा, लेस फ्रॉम रिलेटेड इन्कम. लेस फ्रॉम रिलेटेड इन्कम, संबंधित इन्कममधून लेस करून टाका. बघा परत लक्षात आहे, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, आपल्याला इन्कम ॲडव्हान्समध्ये मिळून गेले, इन्कम आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळून गेले. ॲडव्हान्समध्ये इन्कम जर मिळालं असेल याचा अर्थ काय होतोय, चालू वर्षाचं इन्कम नाही आहे तरी पण ते मिळून गेलेलं आहे. मग चालू वर्षाचं इन्कम जर नाही आहे तर इन्कममध्ये दिसायला नको,
पण ते मिळून गेलेलं आहे म्हणजे इन्कममध्ये समाविष्ट आहे, म्हणून इन्कममधून काय करून टाका, त्याला लेस करून टाका. इन्कममधून लेस. सेकंड इफेक्ट, दुसरा परिणाम काय करणार, ॲडव्हान्समध्ये मिळून गेलं आहे की नाही आपल्याला. इन्कम कसं मिळून गेलं आपल्याला, ॲडव्हान्समध्ये मिळून गेलेलं आहे. मग आपलं इन्कम पण नाही आहे, आपण घेणं बाकी पण नाही म्हणू शकत, कारण ते ऑलरेडी मिळून गेलेलं आहे. मग जोपर्यंत ते आपलं इन्कम होत नाही तोपर्यंत आपलं देणं आहे. जसं बघा, मी तुम्हाला एक उदाहरण नेहमी क्लासमध्ये देत असतो ह्या ॲडजस्टमेंटसाठी. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. समजून घ्या तुम्ही आत्ता 12वीमध्ये आहात. 12वीची फीस तुमची समजा 5,000 रुपये आहे आणि तुम्ही काय केली, 12वीची फीज 5,000 जमा करतानाच पुढच्या वर्षाची म्हणजे फर्स्ट इयरची फीज तुम्ही 2,000 रुपये आत्ताच जमा करून ठेवले माझ्याकडे, म्हणजे तुम्ही मला एकूण दिले 7,000 रुपये. तर मी काय केलं पाहिजे, सगळ्यात पहिले 7,000 माझं इन्कम आहे का हे चेक करा. 7,000 माझं इन्कम नाही, कारण त्या 7मधून 2 पुढच्या वर्षाचा इन्कम आहे आणि 5 चालू वर्षाचा इन्कम आहे. मग पुढच्या वर्षाचं आत्ताच मिळून गेलं, याला म्हणतात इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. पण ते चालू वर्षाचं इन्कम आहे का रे, नाही आहे. चालू वर्षाचं इन्कम नाही आहे. जो चालू वर्षाचा इन्कम जर नाही आहे तर इन्कममध्ये यायलाच नको. जर चालू वर्षाचा इन्कम जर नाही आहे तर इन्कममध्ये यायलाच नको. म्हणून इन्कममधून ते 7मधून काय करून टाकायचं, लेस. म्हणून बघा, लेस फ्रॉम रिलेटेड इन्कम, संबंधित इन्कममधून लेस केलं. आता राहिला विषय दुसरा परिणाम. 2,000 इन्कम म्हणून तर लेस केले. आता ॲसेटला घ्यायचं का लायबिलिटीला घ्यायचं, लक्षात घ्या. एकदम सिम्पल लॉजिक आहे. 2,000 तुम्ही मला पुढच्या वर्षाची फीस दिली. इन केस समजून घ्या 12वी संपल्यानंतर तुम्ही समजा आपल्या चोपड्यात क्लास न लावता समजा तुम्ही जळगाव, पुणे, औरंगाबाद, नाशिक ह्या ठिकाणी शिकायला गेले. लकीली चांगली गोष्ट आहे, बाहेर शिकायला गेले, मोठ्या सिटीमध्ये शिकायला जात आहेत. तर मला सांगा, जे 2,000 तुम्ही माझ्याकडे जमा करून ठेवले FYच्या क्लाससाठी, आता जर बाहेर जर तुमची ॲडमिशन आहे जळगाव, नाशिक वगैरे, तर मग तुम्ही क्लासला माझ्याकडे येणार आहेत का, नाही येणार. मग आता काय होईल, जे 2,000 तुम्ही माझ्याकडे जमा करून ठेवलेले आहेत, जे 2,000 तुम्ही माझ्याकडे ॲडव्हान्समध्ये जमा करून ठेवलेले आहेत, ते तुम्ही मला 2,000 सोडून देणार का, नाही सोडणार, कारण तुम्ही क्लासला आलेच नाही. मग तुम्ही सरळ सांगणार, सर आम्ही FYचा क्लास काही लावत नाही आहेत, मग जी फी आमची FYची आहे, आम्ही जळगावला ॲडमिशन घेतोय किंवा बाहेरगावी ॲडमिशन घेतोय, तर ते 2,000 रुपये मला परत करून टाका. तर माझं कर्तव्य काय राहील, जर तुम्ही क्लासला जर आलेले नाही आहेत तर तुमचे ॲडमिशनच नाही FYमध्ये, तर मी प्रामाणिकपणे ते 2,000 परत केले पाहिजे. आणि मी ते परत करेल सुद्धा. कुठपर्यंत परत करेल मी, जोपर्यंत तुम्ही क्लासला येत नाहीत तोपर्यंत. जर तुम्ही पुढच्या वर्षी क्लासमध्ये येऊन गेले, तर माझं इन्कम होऊन जाईल, बरोबर आहे की नाही. पण आत्ता काय होतंय, तुम्ही क्लासमध्ये यायचं नाही म्हणतायत, म्हणजे मला ते पैसे परत करावे लागणार आहेत की नाही. मग माझं काय राहिलं, ते देणं आलं. जोपर्यंत तुम्ही क्लासमध्ये येत नाही तोपर्यंत माझं काय आहे, देणं आहे. देणं म्हणजे काय, मग लायबिलिटी. म्हणून दुसरा परिणाम आपण करतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमध्ये, शो ऑन लायबिलिटी साइड. समजतंय, लायबिलिटीमध्ये लिहून ठेवलं मी चालू वर्षी. आता काय होईल, पुढच्या वर्षी जर तुम्ही क्लासमध्ये नाही झाले तर लायबिलिटीमधून कट होतील आणि तुम्हाला ते पैसे मी देऊन टाकेल, माझं देणं मी कमी करून टाकेल. पण समजा तुम्ही क्लासमध्ये पुढच्या वर्षी आले, तर समजा पुढच्या वर्षी आल्यानंतर समजा पुढच्या वर्षी पुन्हा 5,000 फी असेल FYची, तर तेव्हा तुम्ही मला 5,000 देणार का रे, नाही देणार. 2 तर ॲडव्हान्स जमा आहे ना, तुम्ही फक्त नवीन मला 3,000 देणार. पण मग याचं काय करायचं, लायबिलिटीमधलं जी लायबिलिटीमधली माझी अमाऊंट राहील ही मी इन्कममध्ये ट्रान्सफर करून टाकेल. इन्कममध्ये काय करून टाकेल, मी ॲड करून टाकेल. कारण आता इथं अगोदर काय केलं, तुम्ही लेस केलेली होती मागच्या वर्षी, चालू वर्षी काय करून टाकेल, आता ॲड करून टाकेल. केव्हा, जर तुम्ही पुढच्या वर्षी क्लासला आले तेव्हा, ते पुढच्या वर्षी बघू. पण आत्ता काय करायचं हे समजलं का बघा. इन्कम ॲडव्हान्समध्ये मिळालं, काय करणार, इन्कममधून लेस करायचं आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमध्ये घ्यायचं. सिम्पल इथपर्यंत. नेक्स्ट ॲडजस्टमेंट. आता पुढची ॲडजस्टमेंट घेऊ आपण. आता बघा, ही जी इन्कमची ॲडजस्टमेंट मी घेतली, तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये इन्कममध्ये सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट असते. ते तुम्हाला मी समजावून सांगतो. सबस्क्रिप्शन ह्या उदाहरणामध्ये आपलं इन्कम राहणार आहे. बघा, मी तुम्हाला ती ॲडजस्टमेंट एक्स्ट्रा लिहून देतो. परिणाम हेच होणार आहेत. हे बघा, हे 4 नंबरच्या ॲडजस्टमेंटचे, पण तरी समजून देतो. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. आता सबस्क्रिप्शनचा अर्थ होतो वर्गणी.
आणि हे आपलं काय असतं नेहमी इन्कम. सबस्क्रिप्शन म्हणजे काय वर्गणी आणि आपलं काय असतं इन्कम. आता आउटस्टँडिंग म्हटलं म्हणजे बाकी आहे. आता इन्कम मिळायचं बाकी राहील, द्यायचं बाकी राहणार नाही, मिळायचं बाकी राहील. म्हणून काय करतो पहिला परिणाम ॲड इन रिलेटेड इन्कम. रिलेटेड म्हणजे संबंधित. आता कोणतं इन्कम आहे सबस्क्रिप्शन, म्हणून डायरेक्ट आपण नाव देऊ ॲड इन सबस्क्रिप्शन. ॲड इन सबस्क्रिप्शन ऑन इन्कम साईड. इन्कम साईडमध्ये सबस्क्रिप्शनला काय करायचं ॲड. आणि दुसरा परिणाम करायचा घेणं बाकी म्हणजे आपली ॲसेट्स आहे, शोन ऑन ॲसेट्स साईड. ॲसेट साईडमध्ये दाखवून द्यायचं. ठीक आहे. आता काय होतं अजून बघा, जसं आपल्याला मिळायचं बाकी असतं तसंच कधी कधी काय होतं ही अमाऊंट आपल्याला ॲडव्हान्समध्ये पण मिळून जाते. तसं इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स बघा, मी ते सेपरेट लिहून दाखवतो. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. वर्गणी. आता बघा वर्गणी काय आपलं इन्कम आहे. आपलं इन्कम आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळून गेलं. आपलं इन्कम जर आपल्याला ॲडव्हान्समध्ये जर मिळतं आहे तर हे बघा ही ॲडजस्टमेंट झाली 5 नंबरमधली. पहिला परिणाम ॲडव्हान्समध्ये जर मिळालं आहे ना मग लेस करून टाका. लेस इन सबस्क्रिप्शन ऑन इन्कम साईड. इन्कम साईडमधून लेस करून टाका. आणि दुसरा परिणाम काय करायचा, आपलं इन्कम नाही चालू वर्षाचं आपलं देणं राहील म्हणून त्याला लायबिलिटी म्हणून दाखवा. शो ऑन लायबिलिटी साईड. शो ऑन लायबिलिटी साईड. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमध्ये आपण त्याची नोंद करणार. हे झालं 2 ॲडजस्टमेंट सबस्क्रिप्शनच्या इम्पॉर्टंट. आता कधी कधी काय होतं पुढच्या वर्षाची सबस्क्रिप्शन ॲडव्हान्स मिळून जाते. हे बघा ही आपण ती ॲडजस्टमेंट घेतली, पुढच्या वर्षाची आपल्याला ॲडव्हान्स मिळून गेली आणि चालू वर्षाची मिळायची बाकी आहे. याच्यावर अजून एक कोणती ॲडजस्टमेंट येऊ शकते महत्त्वाची, मागच्या वर्षाची सबस्क्रिप्शन. लक्षात घ्या, मागच्या वर्षाची वर्गणी चालू वर्षी मिळाली. बघा सबस्क्रिप्शन ऑफ लास्ट इयर बट रिसिव्ड इन करंट इयर. बघा सबस्क्रिप्शन ऑफ लास्ट इयर मागच्या वर्षाची वर्गणी बट रिसिव्ड इन करंट इयर पण चालू वर्षी मिळाली. करंट म्हणजे चालू वर्ष. मागच्या वर्षाची वर्गणी ह्या वर्षी मिळाली म्हणजे इन्कम जे आहे चालू वर्षाचं त्याच्यामध्ये मागच्या वर्षाची मिळालेली आहे. म्हणून काय करायचं लेस इन सबस्क्रिप्शन ऑन इन्कम साईड. इन्कम साईडमधून काय करून टाका त्याला लेस करून टाका. आता बॅलन्स शीटच्या ॲसेट्स किंवा लायबिलिटीमध्ये याचा परिणाम होत नाही. फक्त परिणाम काय होतो मागच्या वर्षाच्या बॅलन्स शीटमध्ये जी अमाऊंट दिसते ती तिथून लेस होऊन जाते. ते आपण जेव्हा क्वेश्चन घेणार तेव्हा लक्षात घ्या. आणि कधी पण लक्षात ठेवा लास्ट इयरची बघा मी लिहितो तो लास्ट इयरची ॲडजस्टमेंटचा फक्त एक इफेक्ट करावा. लास्ट इयरची ॲडजस्टमेंटचा फक्त एक इफेक्ट करावा इन करंट इयर. इन करंट इयर अकाउंट.
चालू वर्षाच्या अकाउंटमध्ये मागच्या वर्षाची वर्गणी मिळाली असेल तर फक्त किती परिणाम करायचा, एकच परिणाम करायचा, म्हणजे याचा फक्त किती परिणाम होतोय, एकच परिणाम. ठीक आहे. बाकी ॲडजस्टमेंट आपण पुढच्या लेक्चरला कव्हर करू.